नांदेड़ म्यूनिसिपल कॉरपोरेशन इंतजामिया ने प्रॉपर्टी टैक्स और वाटर टैक्स की अदायगी के लिए अल्टीमेटम जारी कर दिया है। लोगों को हिदायत दी है कि वो अपने बकाया नल पट्टी और घर पट्टी की रकम 31 मार्च से कबल जमा करवा दें। टैक्स की वसूली के सिलसिले में मनसूबाबंदी के लिए म्यूनिसिपल कमिश्नर डॉक्टर सुनील लहाने ने मुताल्लिका महकमे के सभी अफसरान और कारकुनान के साथ एक जायजा मीटिंग का इनेकाद किया। इस मौके पर उन्होंने मीडिया नुमाइंदों को मालूमात देते हुए कहा कि नांदेड़ शहर में प्रॉपर्टी रखने वाले अफराद की तादाद 1,19,000 है। इन मकान मालिकान पर अलग अलग टैक्स लगाए जाते हैं। हर साल म्यूनिसिपल इंतजामिया को 100 करोड़ से जायद का टैक्स वसूल होता है। ताहम इस मरतबा कोरोना की वजह से अब तक महज 32 करोड़ रुपए की वसूली हुई है। इसलिए अब जिन जिन के टैक्स वसूली बकाया है, इनसे वसूली के लिए मुहिम शुरू की जा रही है। ये भी इंतबाह दिया गया है कि अगर टैक्स अदा नहीं किया गया तो मुतालिका मकान को सील लगा दी जाएगी, नल कनेक्शन काट दिए जाएंगे। इसलिए लोगों से अपील की गई है कि वो जल्द से जल्द बकाया टैक्स की रकम अदा करे। कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्नाची जी साधनं आहेत, ज्याच्यासाठी नागरिकांना सुविधा देण्यासाठी त्यांना उत्पन्नाची आवश्यकता असते, त्याच्यामध्ये मालमत्ता कर हा प्रमुख याचा स्रोत आहे। आणि महानगरपालिकांच्या ज्या कर्तव्याचा भाग आहे त्याच्यामध्ये आपण पाणीपुरवठा करत असतो आणि त्या पाणीपुरवठापोटी होणारा जो खर्च आहे तो पाणीपट्टीच्या स्वरूपामध्ये त्या लाभधारकानं महानगरपालिकेला ती रक्कम जमा केली पाहिजे। आपल्या शहराचा विचार करता आपल्या मालमत्ता कराची तसेच पाणीपट्टीची वर्षानुवर्षाची काही थकबाकी काही नागरिकांकडे आहे। अशा परिस्थितीमध्ये जे की महानगरपालिकेचं उत्पन्नाचं मुख्य स्रोत मालमत्ता कर असताना अशा प्रकारे मालमत्ता कराची रक्कम थकवणं योग्य नाही। आपण सर्व नागरिक शहरांमधील विविध भौतिक सुविधा ज्या महानगरपालिकेकडून पुरवल्या जातात त्याचा दैनंदिन आपण वापर करत असतो, जसे की रस्ते आहेत, रस्त्याचे निगा आहे, ड्रेनेज आहे, वॉटर सप्लाय आहे, गार्डनचा मेंटेनन्स आहे, स्ट्रीट लाईट आहे। या सर्व बाबींवरती आपण हा दैनंदिन खर्च महापालिकेला करावाच लागतो। परंतु बऱ्याच जणांची अशी मानसिकता असते की आम्ही मार्च महिन्यामध्ये या कराची रक्कम भरू। मार्च महिन्यात रक्कम भरताना आपण वर्षभर त्या सुविधेचा वापर जर अगोदर करत असू तर त्या सुविधेचा मेंटेनन्ससाठी महानगरपालिकेला उत्पन्न राहणारच नाही। तसेच काही जणांनी काही वर्षापासून असा हा कर थकविलेला आहे, त्यामुळे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत होत जाऊन आता दैनंदिन कामकाज करणंसुद्धा फार जिकरीचं झालेलं आहे। मी याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करेल की त्यांच्याकडे असलेल्या मालमत्ता कराची, पाणीपट्टीची किंवा इतर देय रकमांची जी रक्कम असेल ती महानगरपालिकेकडे त्यांनी तात्काळ भरणा करावा। या रकमेवरती लागलेलं जे व्याज आहे ते महानगरपालिकेनं ऑलरेडी माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। अशी सुविधा पुन्हा मिळेल नाही मिळेल सांगता येणार नाही, त्यामुळे आपल्याकडे असलेल्या सर्व रकमांची आपण त्वरित भरणा करून महानगरपालिकेला सहकार्य करावं। अन्यथा ही रक्कम वसूल करण्यासाठी महानगरपालिकेला संबंधित मालमत्ताधारकांच्या पाण्याचे कनेक्शन तोडणे, मालमत्ता जप्त करणे अशा प्रकारच्या कारवायांना आम्हाला नाईलाज असतो पाऊल उचलावं लागेल। तर अशा ह्या कटू कारवाई टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी महानगरपालिकेला त्यांच्याकडील सर्व करांचा रक्कम भरून सहकार्य करावा असं मी आवाहन करतो।